रियासती हुकूमत ने हाल ही में एक नोटिफिकेशन जारी किया है जिसके तहत महाराष्ट्र स्टेट रूरल लाइवलीहुड मिशन MSRLM इस स्कीम के तहत ठेकेदारी बुनियाद पर काम करने वाले सभी मुलाजमीन को उनकी मुलाजिमतों से हटा दिया है। हुकूमत के इस फैसले से रियासती सतह पर 500 से जायद ओहदेदारान की मुलाजिमतें खत्म हो गई है, जिसकी वजह से उन्हें बेरोजगारी के हालात का सामना करना पड़ रहा है। रियासती हुकूमत की जानिब से किए गए फैसले के खिलाफ मुतासर अफराद ने एहतजाजी तहरीक शुरू की है। इसी सिलसिले में आज नांदेड़ में कम्युनिस्ट पार्टी की मजदूर यूनियन सीटू के बैनर तले एक एहतजाजी रैली का इनेकाद किया गया। रैली में कसीर तादाद में खवातीन ने शिरकत की। मुजाहिरीन ने हुकूमत के फैसले पर शदीद बरहमी जाहिर की और जल्द से जल्द इस फैसले को वापस लेने का मुतालबा किया। एहतजाजी रैली शहर के मुख्तलिफ रास्तों से होते हुए दफ्तर जिला कलेक्टर पहुंची और यहां एक जलसे में तब्दील हो गई। इजलास के अख्तिताम पर मुजाहिरीन ने जिला कलेक्टर के जरिए रियासती हुकूमत के नाम एक मेमोरेंडम भी रवाना किया है। उमेद अभियानातील कंत्राटी कामगारांना कमी करण्याचा घाट राज्य सरकारनं जो घातलेला आहे त्याचा CITU नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो। आज नांदेड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर आम्ही आंदोलन केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून इथं आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवलेलं आहे। त्यामध्ये आमची मागणी ही एकमुखी मागणी अशी आहे, उमेद अभियानाचं कंत्राटीकरण जे करून पुनर्नियुक्ती न करण्याचा घाट आणि त्रय एजन्सीला हे अभियान वर्ग करण्याचा जो प्लॅन महाराष्ट्र राज्य सरकारचा आहे तो तात्काळ त्यांनी थांबवावा। अन्यथा आज हजारो लोक जे नांदेडच्या रस्त्यावर इथं उतरलेले आहेत, CITUचा लाल झेंडा घेऊन रक्ताचा झेंडा घेऊन आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत। या आंदोलनाची दखल माननीय उद्धव ठाकरे आणि संबंधित मंत्र्यांनी घ्यावी, मुश्रीफ साहेबांनी या आंदोलनाची दखल घ्यावी आणि जे हे उमेद अभियान जे आहे ते कार्यरत तसंच ठेवावं। वेगवेगळे आरोग्य अभियान देखील महाराष्ट्रामध्ये चालतात। लाल बावट्याच्या दबावामुळे आम्ही ते आंदोलन कायम केलेले आहेत आणि हे आंदोलन देखील आम्ही उमेद अभियान आंदोलन हे देखील आम्ही कायम ठेवणार आहोत, सरकारला भाग पाडणार आहोत आणि हा आमचा आजचा जो लढा आहे भविष्यामध्ये यापेक्षा आम्ही तीव्र करणार आहोत। 30 सप्टेंबरला जो काय ग्रामीण विकास मंत्रालयाने प्रवीण जैन यांच्या सहीनं जे परिपत्रक काढलेले त्याच्यामध्ये 10 सप्टेंबरला काही अनेक महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावरचे कर्मचारी आहेत, जिल्हा व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक आणि आर्थिक व्यवहार बघणारे जे कर्मचारी आहेत यांच्या पुनर्नियुक्ती 10 सप्टेंबरला होत्या। त्यांनी त्या पुनर्नियुक्ती दिलेल्या नाहीये आणि त्रयस्थ संस्थेला त्यांनी पुनर्नियुक्ती देण्याच्या संदर्भात अधिकार दिलेले आहेत। अनेकांना तसे फोन यायला लागलेले। ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक तर सरकारने पुनर्नियुक्ती दिली पाहिजे, कदाचित कर्मचारी पुनर्नियुक्ती त्रयस्थ संस्थेचं स्वीकारतीलही, परंतु याचा परिणाम थेट ग्रामीण भागातल्या ज्या कष्टकारी महिला, ज्या शेतमजूर, विधवा, परित्यक्ता महिला या उमेद अभियानासोबत जोडलेल्या आहेत स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून, त्या महिलांवर याचा परिणाम होणार आहे।